नेपाळमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर जेनझीचं आंदोलन उसळलंय. पण हे आंदोलन केवळ सोशल मीडियावरील बंदीविरोधात नाही, तर त्यामागे इतरही गंभीर कारणं आहेत. नेपाळच्या सरकारने सप्टेंबर 2025मध्ये टिकटॉक, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, एक्स यांसारख्या 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातली होती. याच पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये जेनझी आंदोलनाला सुरुवात झाली. या आंदोलनादरम्यान नेपाळमधील तरुणांचा तीव्र उद्रेक संपूर्ण जगाला पाहायला मिळाला. या आंदोलनामागे नेपाळमधील बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार यासह काही सामाजिक आणि राजकीय कारणं देखील दडलेली होती. नेपाळमधील अनेक तरुण आजच्या घडीला सुशिक्षित असूनही बेरोजगार आहे आणि दुसरीकडे नेपाळमधील राजकीय नेत्यांची मुलं आलिशान लाईफस्टाईल जगताना दिसत आहेत. यामुळे सोशल मीडियावर नेपो बेबी हा हॅशटॅग ट्रेंडसुद्धा होऊ लागला होता. या सर्व आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर अश्रुधुराचा वापर, लाठीचार्ज आणि काही ठिकाणी रबराच्या गोळ्या देखील झाडल्या. यात अनेक आंदोलक जखमी झाले आणि काहींचा मृत्यू झाला. नेपाळ सरकारने काही भागांमध्ये कर्फ्यू लावून इंटरनेट सेवा देखील बंद केली होती. पण नंतर नेपाळमध्ये घडलेल्या काही घटनांनंतर सरकारवरचा दबाव वाढला, ज्यामुळे त्यांना सोशल मीडियावर घातलेली बंदी मागे घ्यावी लागली. यानंतर नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक आणि पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिला. सध्या नेपाळमध्ये तात्पुरतं सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू असून माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांची अंतरिम पंतप्रधान पदासाठी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. यासह जेनझी आंदोलकांच्या प्रतिनिधींनी सरकारकडे 6 महिन्यांच्या आत नवीन निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. सध्याच्या घडीला नेपाळमध्ये आंदोलनाची तीव्रता काहीशी कमी झाली असली तरी ती पूर्णतः थांबलेली नाही.